सुप्रभात मित्रांनो, तर आज आपला मालवणमधला दुसरा दिवस आहे, दुसरी सकाळ आहे. पाऊस कंटिन्यू सुरू आहे, पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही. आणि आजचा प्लॅन आहे, आपण निघालेलो आहोत देवबागला जाऊन बोटिंग करणार आहोत. त्या बोट राईडमध्ये भरपूर असे पॉईंट्स दाखवले जातात, वेगवेगळे पॉईंट्स आहेत. आणि आपण सगळे आता रेडी झालेलो आहोत. हे बघा, राधिका, अर्णवी, किरण सकाळी सकाळी आंबे खातोय. संकेत आणि रीना कदाचित लग्नाला चालले कुठेतरी. तू 4 दिवस नाला नाही काल रात्री आंघोळ केलं. नहायची गरज पडत नाहीये सध्या, एवढं थंड वातावरण झालंय. तर चला निघूया आता, हा प्रवासाची सुरुवात करूया आणि बघूया आपल्याला काय काय एन्जॉय करता येते. ते बोट राईड करायला चाललोय ना आपण. तर आता पण निघालेलो आहोत आणि समोर बघा कसला अंधार केलाय पावसाने. सलाम साहेबजी. रोज आमचे गेट खोलणारे वॉचमॅन बदलत, काल रात्रीचा वॉचमॅन आहे. काहीतरी खाऊ, मला भूक लागली. 5 रुपयाचे टुरटुरे घे. आणि आता आपण कुठे पोहोचलो? तारकर्ली बीच. हा, तर आता आपण तारकर्ली बीचला पोहोचलेलो आहोत. पाऊस काय कमी व्हायचं नावच नाही घेत आहे. पण आपण इथून आता मोदक घ्यायला थांबलेलो आहोत. तर आता आपले मोदक पण आलेले आहेत आणि आता आपण कंटिन्यू करतोय देवबागकडे ना, बोट सफारीसाठी चालू केलं. मगाची रिएक्शन चांगली होती. हा, तो मस्त हसलेला. मोबाईल गाडी ठेवू की काय करू? गाडी में रहतो. छत्री घेतोय ना. इकडे मालवणला आलो की फुलवट असते आपली. संकेत वगैरे भरपूर ओळख आहे यांची इकडे. मोदक राहिले तो आपण पोहोचलेलो आहोत इकडे. इथून जायचंय. हाऊस बोट पण आहे इकडे. सुनामी आयलँड, देवबाग संगम, डॉल्फिन सफर, गोल्डन रॉक. पण पाऊस बघा कसला आहे. तू नाही रेनकोट घालत आहे? घालतोय ना. क्रूज मध्ये जायचंय. अरे हा, असं काय करतोय? ती बा आली बा आपली बोट. कुठे? ती येते ती. पावसात मला वाटतं भारी वाटतं. हे बघा MTDC ची आरमार जबरदस्त. कसलं पाणी आहे. पाऊस धो धो दिसतोय पूर्ण सगळीकडे. पण बोटिंग वगैरे चालू आहे, बनाना राईड्स पण चालू आहेत. किरणला ओळखलेला आहे पब्लिकली. ही बोट कुठपर्यंत जाते अशी सफारीसाठी? ही स्कुबा डायव्हिंगची MTDC ची. अच्छा, ती इकडे त्या आयलंडच्या इथे जाते का? म्हातारीची चूळ आहे तिथे, हीच बोट जाते ना? हा 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 हा, ही स्कुबासाठी जाते ही बोट. हे किती असतं स्कुबाचं पर पर्सन? ही डीप स्कुबा असतं ना? ओके. मी तुम्हाला गेल्या वेळी दाखवलेलं व्हिडिओमध्ये म्हातारीच्या चूळच्या इथे गेलेलो, तिकडे ही बोट आलेली. 5900, पण एकदम प्रॉपर स्कुबा होता याच्यामध्ये. थोडा डीप डाईव्ह असतो. फ्लाइंग ईगल पण आहे इथे. हे फ्लाइंग ईगलचं किती असते चार्जेस? तर चला आता आपण निघालेलो आहोत. आपण ह्याच बोटमध्ये जातो MTDCच्या. अनएक्सपेक्टेड होतं, मला वाटलं ती दुसरी बोट असेल. ये तो जोक हो गया है. ये तो लेटेस्ट न्यूज है, लेटेस्ट न्यूज. यांनी प्रँक केलेला आहे माझ्या बरोबर. ये बोट से ये बोट में जाने का.
तुला बघितलंच नाही. जीन्स पण घातलं किरण. चालू तर आधीच खूप लवकर आला. वैभव घेऊन चाललंय आपल्याला ना बोट राईड. काय किती पॉईंट असतात त्याच्यात? काय दिसते बोट राईड आपली सुरू झालेली आहे. मोठी बोट आहे नाही हे बघा. खूप मोठी आहे ही बोट. आणि केरळला जसं बॅकवॉटरला LAP बॅकवॉटरला हाऊस बोट असतात त्याचा एक्सपिरियन्स पण तुम्ही इथं घेऊ शकता. काहीतरी 10-15 हजार रुपये सीझन वाईज रेट्स आहेत त्यांचे. आज आपण आता इकडे जाणार आहोत ना या बोटमध्ये. हा ही कसली बोट आहे? रात्रीची हाऊस कॉटेजेस आहे. वॉटर कॉटेजेस आहे ते. इकडे असे पाण्यामध्ये कॉटेजेस पण आहेत तुम्हाला राहायला. हवा ही पार्टी बोट आहे ना. तुम्हाला सेलिब्रेशन वगैरे काय करायचे असतील तर ही बघा ही बोट आहे. पार्टी बोट आहे. पार्टी बोट. समोर सीगल आयलंड दिसतो आपल्याला. तिकडे सीगल बर्ड्स आहेत. किती आहेत झूम करून हे मोबाईल पाहिजे होता. नाही सेम आहेत तेच आहेत. सेम आहेत. सांगतोय आणि उडणार मध्येच कसं आयलंड आहे बघा सुंदर. आणि ते समोर पूर्ण कांदळवन दिसते ज्याला आपण मॅनग्रोव्स म्हणतो. एवढंच पाणी आहे ते आपण सिंगलसाठी ते कमी पाण्यात आणले ना बोट. हां हां ओके. तर आता आपण मोरेश्वर आयलंडला आलेलो आहोत आणि एकदम जबरदस्त जागा आहे. पाण्याच्या मध्ये इकडे स्टॉल्स आहेत. म्हणजे तुम्ही इकडे मॅगी भजी वगैरे सगळं खाऊ शकता. ऑर्डर करू शकता. आणि बघा आणि इथूनच तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आहेत. आता तिकडे बनाना राईड वगैरे सगळं चालू आहे. स्पीड बोट आहे इथे. आणि आता आपण उतरणार आहोत खाली. आहे बघा मस्त स्पॉट आहे. त्यात पावसाळ्यामध्ये एन्जॉयमेंट अजून वाढलेली आहे. म्हणजे काय सांगू तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत एवढं मस्त वाटतंय सगळं. थोडा पाऊस कमी झालेला आहे आता. आणि मस्त गरम गरम मॅगी पण आलेली आहे आपली. स्पून नहीं है. मेरे से गिर गया.
Dale, me gusta eso. मजा आ गया। ऊपर बैठा ना एकदम कड़क है, एकदम कड़क है। मस्त अशी पोटभर मॅगी खाल्ले आणि इथे भरपूर काय आहे तुम्हाला या स्टॉलला, कांदा भजी, इडली, मॅगी, त्याच्यानंतर उकडीचे मोदक वगैरे सगळं आहे. छान स्पॉट आहे. आणि आता आपण इथून अजून 2-3 स्पॉट बघायला जाणार आहोत आणि नेमका पाऊस थांबलेला आहे त्यामुळे आता एन्जॉय करू अजून आपण. तर आता थोड्या वेळात किरणची तुम्हाला डान्स सिरियल बघायला मिळणार आहे. म्हणजे BTS कसे डान्स करतो. किरण खूप मोठा डान्सर आहे आमच्यामधला. थोडासा असं दिल करा म्हणजे मी काढतो व्हिडिओ. पाठी आहे ती लांबचो नाही बरोबर का तकडे नेतो आम्ही बरोबर दिसतोय. आता क्रॉस घ्यायचंय. असं पकड असं पकड असं आम्ही ती सगळे दिसणार. हे आपण जायचं कुठे असं राहायचं. माझ्या पाठीला बाहेर काय ते काम पुढे राहिला 10 पोझिशन घे. 1 2 3 स्टार्ट. 1 2 3 मागे. 1 2 3 इकडे हे चल लगेच. दुसरा घेतोय तर आता मस्त असा टाइमपास व्हिडिओ शूट झालेला आहे आपला डान्सचा. आणि संकेत आणि रीना हे प्रोफेशनल डान्सर आहेत तर त्यांच्याबरोबर एक ट्राय केली आपण. तुम्हाला इंस्टाग्रामवर ही रील बघायला मिळेल. तर आता आपण चाललो आहे वॉटर स्पोर्ट्ससाठी आणि आम्हाला आमचा मेन डान्सर नाचलाच नाही आहे. चले चल. किरण पळात बघता प्रेम मत. आपण असे जायचं मी काय शूट करतोय बिहाइंड द स्टोरीज. काय आता 1 2 3 स्टार्ट. किरण भारी झालं होता. तर मस्त फुल धम्माल केली आपण इकडे. आणि आता परत आपण चाललेलो आहोत बोटीमध्ये. अजून पॉईंट्स बाकी आहेत ते आपल्याला बघायचे आहेत, फिरायचे आहेत. आणि पब्लिक बघा काय आहे, पावसाळा म्हणजे पाऊस थांबला आहे त्याच्यामुळे आता अजून एक्सप्लोअर करू शकतो आपण. हे बघा रीना आणि हे लोक चाललेत आतमध्ये पाण्यामध्ये फुल. आणि एकदम म्हणजे सगळ्यात बेस्ट धमाल म्हणजे ते डान्स करायची. त्या रील्स नक्की चेक करा इंस्टाग्रामवर. आणि तुम्ही कधी आलेत नाही ते तर ह्यांना संपर्क करा. सुलोचना बोटिंग अँड स्कुबा डायव्हिंग यांच्याकडे स्कुबा बोटिंग वगैरे सगळं असतं. तुम्ही यांना ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. हे इन्स्टा चॅनल आहे त्यांचं, फेसबुक आहे आणि ही आहे वेबसाईट www.boatingscubadiving.com. आणि धमाल तुम्हाला एकदम चांगली सर्व्हिस मिळेल इकडे. आणि आपल्या चॅनलचं नाव सांगा, तुम्हाला थोडंफार डिस्काउंट पण दिलं जाईल.
इथे मस्त वॉटर स्पोर्ट चालू आहेत. हे बघा, हे बोट येते. संकेत बोट येते. बोट मोबाईल येतोय. अरे बापरे, अर्नवीला पाण्यामध्ये फुल मजा येते. मस्त स्पीड पकडले बोटनी. आता आपण कुठे आलोय? संगम. संगम बघायला चाललोय. इथं आलेलं बंदी वगैरे होती वाटतं. स्टे मस्त आहे ना, रॉयल आहे एकदम. इकडे तुम्हाला असे सुंदर सुंदर स्टे पण आहेत. तर आता आपण संगम जिथे होतो तिथे पोहोचलोय. तो तिकडे बोगवे बीच आहे आणि तिकडे क्रॉकोडाईल शेपचा पॉईंट आहे, म्हणजे क्रॉकोडाईल पॉईंट म्हणतात. हा ते आपण गेलेलो ते. आणि त्या आमचा जो पहिला ब्लॉग होता तो लाईट हाऊसचा. आणि समुद्राला बघा कसलं उफान आलं. ते समुद्रामध्ये नाही जाऊ शकत, एवढ्या लाटा आहेत मोठ्या समुद्राला. हा संगम आहे ना इथे, तो भोगवे बीच. आणि हा त्या बीचच्या इथे ते क्रॉकोडाईल सारखं दिसतं, त्याच्यामुळे त्याला क्रॉकोडाईल पॉईंट म्हणतात. हा पूर्ण क्रॉकोडाईल सारखा आहे ना. हा बरोबर. या डोंगराला क्रॉकोडाईल पॉईंट म्हणतात. मगर झोपले असे, बरोबर. सुंदर. बघा या साईडला आमचा देवबाग गाव एंड होतो. हे कर्ली बॅकवॉटर आहे. कर्ली बॅकवॉटर आणि अरबी समुद्र या दोघांचं मिलन झालेलं आहे. समोर जो दिसतोय तो अरबी समुद्र आणि कर्लीच्या खाडीचा संगम आहे. या साईडला जे दिसतंय ते बोगवे बीच आहे. व्हाईट सँडचं जे बीच दिसतंय ते समोर तिकडे. त्याचप्रमाणे समोर बघा नारळाच्या झाडांना जो आकार आलाय पूर्ण त्या डोंगराला, तो क्रोकोडाईल सारखा म्हणजे मगरीचा आकार आलेला आहे. ओके, डोंगराला क्रॉकोडाईल पॉईंट म्हणतात त्याला. हा, त्याला क्रोकोडाईल पॉईंट असं म्हणतात. आता आपण गेलेलो मगाशी ते मोरेश्वर रॉक आयलंड. इकडे मध्ये एक बेट पडतं, म्हणजे ओहोटीच्या वेळेला ते बेट असतं. आता कसं जरा समुद्र रफ आणि वारा पाऊस असल्यामुळे ते आता आणि भरती असल्यामुळे ते दिसत नाहीये. म्हणजे याच बेटावरची ती वाळू मध्यभागी जाऊन चालली गेलेली. आणि अगोदर जे सुनामी बेट तयार झालं होतं ते इकडे झालं होतं. परंतु आता सध्याच्या याच्यामध्ये बघितलं तर सुनामी बेट अस्तित्वात नाहीये, म्हणजे वाहून गेलं ते वादळामध्ये. जसं ते नॅचरलरित्या बनलं म्हणतात त्याचप्रमाणे ते वाहून पण गेलं. म्हणजे सुनामी आयलंड आता सध्या नाहीये. आता सगळे ऍक्टिव्हिटी जे चालतात ते सगळे मोरेश्वर रॉक आयलंडला चालतात. म्हणजे पावसाळ्यामध्ये पण चालू असतात ना तिकडे? नाही, 25 मे नंतर बंद आहे. अच्छा, हा, ओके.
तर बघा अशा प्रकारची माहिती आहे. आणि आपण या बोट राईड मध्ये किती पॉईंट फिरतो असा नॉर्मल 12 साईड सीन आहेत. नॉर्मल क्लायमेट बॅक वॉटर सफर साठी. हा. आता सध्या समुद्र रफ असल्यामुळे आपण समुद्र सफर करत नाही आहोत. ओके. नाहीतर आपण डॉल्फिन पॉइंट म्हणा, किल्ले निवती, हा. गोल्डन रॉक, निवती फोर्ट, निवती बीच, हा. लाईट हाऊस, ओल्ड लाईट हाऊस, न्यू लाईट हाऊस, हे सगळं आपण प्रॉपरली फिरवून घेऊन येतो जेव्हा वेदर चांगलं असतं त्यावेळी. कारण वातावरण खूप महत्वाचं आहे. हा बरोबर. आता आपण समुद्रात आलोय ना. आता समुद्रात आलो ना आपण. समुद्रात आलो ना आता आपण समुद्रात आलोय बघा. आता काय नाही. झालं गेलं नॉर्मल झालं. तर इकडे तुम्हाला बोट राईडमध्ये एक पॉईंट अजून बघायला मिळतो, मिनी केरळ म्हणून. अशा प्रकारे हा पॉईंट आहे सगळा. पूर्णपणे कोकोनट ट्रीज आहेत इथे, त्याच्यामुळे कदाचित त्याला मिनी केरळ असं नाव पडलं आहे. पण सुंदर आहे, बघण्यासारखं आहे. पूर्ण मान्सून आहे, सनलाईट लो आहे, त्यामुळे थोडं तुम्हाला डार्क दिसेल. पण स्वतः या व्हिजिट करा, ही बोट राईड एक्सपिरियन्स करा, खूप धमाल आहे. तर मगाशी आपण इथेच थांबलेलो, इथेच मॅगी वगैरे खाल्ली आपण. आपण दुसऱ्या म्हणजे बॅक साईडनी आता आपण पुढे चाललेलो आहोत. तर आता आपण ज्या स्पॉटला चाललोय ना, हे पूर्ण कांदळवन आहे. ते हा जो निसर्ग बघा एवढा मस्त वाटतोय, जबरदस्त. आणि या कांदळवनाची जी झाडं आहेत ह्याच्यावर भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये वटवाघळं असतात. आता आपल्याला कदाचित बघायला मिळतील, ते उडतील तेव्हा. एकदम जवळ आलोय आपण आयलंडच्या. चिंगळे बोले कू. हे बघ केवढी मोठी आहेत. हे बघ मोठी मोठी वटवाघळं आहेत. हे बघ खूप मोठी आहे ती. हा दिसलीत. हे बघा मोठी मोठी. तर बघ ते तिकडे 2-3 टाकले. हा ना. आणि आज कसं लाईट पण नाही आहे तेवढी, लो लाईटमध्ये शूट करतोय आपण. हा ऐक आहे. हा बाबा इथून क्लिअर दिसतात. हे बघ 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 किरण, हे बघ. आणि समोर जे मंदिर दिसतंय हे पांडवकालीन शिव मंदिर आहे, महादेव मंदिर आहे. बघा बघा जे मंदिर आपल्याला लांबून दिसत होतं अशा प्रकारे बनवलंय. आता मला वाटतं सगळं रिनोव्हेशन केलं आहे. पांडवकालीन जे स्ट्रक्चर होतं ते आता नाही आहे बघायला, पण मंदिर हे पांडवकालीन आहे. नाही भाव असताना टेन्शन नाही.
तर आता आपण इकडे वॉटर स्पोर्ट्स करण्यासाठी आलेलो आहोत. राधिका अर्णवी पण करते, सगळेच करतायत. मगाशी तर नाही बोलत होते. हां अरे चालू कर. वॉटर स्पोर्ट्समध्ये तुम्हाला काय काय पॅकेज पण असतं ना सगळ्या राईडचं एकदम वेगवेगळे असतात. हां ही जेटस्की राईड आहे. हो त्याच्यानंतर मग हे बघ बनाना राईड, बंपर राईड ती. हां बंपर. त्याच्यानंतर बनाना राईड म्हणजे ही. हां आणि त्याच्यानंतर स्पीड बोट. ओके त्याचे किती चार्जेस असतात? चार्जेस नाही म्हटलं तर 700 रुपये. ओके सगळ्याचे मिळून पर पर्सन 700 रुपये. हां पॅकेज घेतलं तर 700. ओके ओके. हां टॉप 3 घेतल्यामध्ये हे जेटस्की राईड, हां बनाना हां आणि बंपर. बंपर या टॉप 3 राईड आहेत 600 रुपयामध्ये. अशा प्रकारचे रेट्स आहेत बघा तुम्हाला मित्रांनो. तारकर्ली वॉटर स्पोर्ट्सला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांचा नंबर पण देईल मी डिस्क्रिप्शनमध्ये. काय नाव? तारकर्ली वॉटर स्पोर्ट. हां नागेश देऊळकर. ओके. अच्छा तारकर्ली वॉटर स्पोर्ट्स. तर राधिका चालले जेटस्की राईड करायसाठी. पिटू दे की गेलेली आहे जेटस्की राईडसाठी. ती बोट पलटी झाली. आलेली आहे राधिका. तू अंदर मत बोलता अकेला. तर आता हे चालले 3 जण. याला कोणती राईड म्हणतात? जॅकेट घाल तुला. ही करू शकते काय? हो ही करू शकते. जॅकेट नाही. जॅकेट आहे, जॅकेट पहनाना पडेगा. मजा आली का? मजा पूर्ण डोळ्यात पाणी जातं काय? डोळ्यात पाणी. गॉगल घालून द्यायला पाहिजे होतं. अरे अभी इसको हे तिला नाही तर मध्ये ठेवा तुमच्या. तिथे तिथे मध्ये ना हँडल नाही हँडल. आता बाबू पण चालले, अर्णवी पण चालले, चालू आहे. भाई थोडा हळू ना. गेले अर्णवी. अर्णवी ना तेवढी घाबरत नाही, तिला सगळ्याची एक्साइटमेंट असते नेहमी. आलेले आहेत, फुल डन करतील यांना. हो ये जबरदस्त आहे ना लास्ट वाला. अरे खोल आहे तिकडे. मजा आली का? मजा आली. तर इकडे मस्त असे वॉटर स्पोर्ट्स एन्जॉय केले ते सगळ्यांनी. आणि आता आपण चाललेलो आहोत कायाकिंगसाठी. 3:30 वाजेपर्यंत कायाकिंग करायचे आपल्याला. 3:15 झालेले आहेत आता. कुणाचा? संकेतचा गॉगल बोटमध्येच आहे ना? नाही मग बघ
हे संकेत गॉगल कुठे आहे? चिटकली बोट खाली मग धक्का मारायला लागेल ना. अरे आतमध्ये चाललोय आपण. वैभवला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हा वैभवचा नंबर आहे बोट सफारीसाठी. स्कुबा वगैरे सगळं तुम्हाला अरेंज होईल इथे. हे हिला घे किरण, हिला घे. तर आता आपण परत आलेलो आहोत आणि इथून मग आपण जाणार आहोत कायाकिंगसाठी आता. तर मस्त बोट राईड होती. बाकी कॉन्टॅक्ट डिटेल्स मी तुम्हाला दिलेले आहेत, तर तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करून बोट राईड वगैरे बुक करू शकता. स्कुबा पण बुक करू शकता तुम्ही फोन करून. तर आता आपण आलेलो आहोत कायाकिंगच्या स्पॉटवर. इथे हॉटेल साहेबा बार आणि रेस्टॉरंट आहे बरोबर. त्याच्यासमोर तुम्हाला इथे कायाकिंग करता येते. हे आता नवीन सुरू केलं आहे. असं इकडे पूर्ण कांदळवन आहे, त्याच्यामधून असे तुम्ही कायक करू शकता इथे.